जय महाराष्ट्र मित्रांनो, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। जवळ डिग्री असून देखील नोकरी मिळत नाही। अशा वेळेस काय करावे आणि काय नाही असे डोक्यात सारखेच विचार चालू असतात। नोकरी नाही मिळाली तर डोक्यात एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार येतो। ज्या व्यक्तींकडे व्यवसाय करण्यासाठी भांडवल असते तो पटकन एखादा व्यवसाय सुरू करतो, परंतु ज्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नाही तो विचारच करत बसतो। 5 असे व्यवसाय जे अगदी कमी खर्चात सुरू करून चांगली कमाई करू शकता। हे 5 व्यवसाय 12 महिने चालणारे आहेत। त्या व्यवसायात अशी कमाई होईल की सरकारी कर्मचाऱ्यांची देखील बराबरी करू शकता। चला तर मित्रांनो, अशाच काही व्यवसायांविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यात तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला व्यवसाय आहे मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय। या वर्तमान काळात स्मार्टफोन प्रत्येक व्यक्तीकडे असतो। स्मार्टफोन आजच्या काळात सर्वांची गरज बनून आहे। आता हा विचार कराल की मोबाईल रिपेअर करता येत नाही तर या संबंधी मग हा कोर्स कसा करायचा? पुष्कळ प्रायव्हेट संस्थांमध्ये मोबाईल रिपेअरिंग कोर्स शिकवला जात आहे। अगदी 2 ते 3 महिन्याचा हा कोर्स करून या फील्डमध्ये उतरू शकता। मोबाईल रिपेअरिंग दुकान टाकण्यासाठी लोकेशन चांगली शोधा। दुकानात कस्टमरला मल्टिपल सर्व्हिस द्या, म्हणजेच उदाहरणार्थ मोबाईल ॲक्सेसरीज, रिचार्ज इत्यादी दुकानात उपलब्ध करून ठेवा। हा उत्तम असा व्यवसाय आहे। अगदी कमी खर्चात हा व्यवसाय तुम्ही सुरू करून चांगली कमाई करू शकता। त्यानंतर आहे फुलांचे हार बनवणे। या व्यवसायापेक्षा सोपा दुसरा व्यवसाय मिळणार नाही, कारण हा व्यवसाय सुरू करायला कोणत्याही कोर्सची किंवा डिग्रीची गरज नाही। फूल विकणे किंवा फुलांचा हार बनवून विकणे हा व्यवसाय 12 महिने तिन्ही सीझनमध्ये चांगली कमाई करून देऊ शकतो। कधी फुलांच्या दुकानात गेले असाल तर फुलांच्या दुकानात पुष्कळ अशी गर्दी दिसून येते। लग्नाच्या सीझनमध्ये तर हा व्यवसाय बंपर कमाई करून देतो। 1000 पासून ते 5000 रुपयांपर्यंत हारांची किंमत असते। हा व्यवसाय फक्त प्रॉफिट करून देणारा व्यवसाय आहे। अगदी कमीत कमी खर्चांमध्ये हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता। त्यानंतर आहे दूध डेअरी व्यवसाय। दूध डेअरीचा व्यवसाय देखील खूप कमी खर्चात करू शकता। हा व्यवसाय देखील 12 महिने कमाई करून देणारा आहे। दूध डेअरी व्यवसाय घरूनच सुरू करण्याचा आहे। यासाठी वेगळे दुकान लावायची गरज नाही, फक्त ठोक विक्रेता शोधा। 1 पाव, अर्धा लिटर, 1 लिटर असे दुधाचे पॅकेट्स त्या विक्रेत्यांकडून विकत घ्या। स्वतःचे पॅकेट दुकानात पोहोचवा। या व्यवसायात चांगली कमाई आहे। यानंतर आहे चाय नाश्ताचे दुकान। चाय नाश्ता व्यवसायाबद्दल माहिती असेलच। चहा स्टॉल सोबतच नाश्ता सुविधा पुरवून चांगली कमाई करू शकता। नाश्त्यामध्ये भजे, समोसे ठेवू शकता। हा व्यवसाय एक चांगल्या प्रकारे कमवण्याचे साधन आहे। सीझननुसार कपड्यांचा व्यवसाय। प्रत्येक लोकांची व्यवसाय करण्यासंबंधी वेगवेगळी रुची आणि आवड असते। कोणाला एकाच व्यवसाय करणे आवडते तर कोणाला सीझननुसार व्यवसाय करणे आवडते। सीझनेबल कपड्यांचे व्यवसाय म्हणजे जसे पावसाळा सुरू झाला की रेनकोट, छत्री विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता। हिवाळा आला की स्वेटर विकू शकता। म्हणजे सीझनेबल व्यवसाय करण्यासाठी जवळ खूप सारी चॉईस आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।